नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी पुस्तकातील पहिली कविता बी द बेस्ट या कवितेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तरी सर्वांनी काळजीपूर्वक पुस्तकामध्ये लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. प्रथम कवितेचं वाचन या ठिकाणी मी करतो. काळजीपूर्वक आपण या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best. Little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass, and some highway happier make. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains, we have got to be crew. There is something for all of us here. There's big work to do, and there is lesser to do. And the task you must do is the near. Last stanza. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. The poem is written. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमधून कवींनी अत्यंत मोलाचा संदेश आपणा सर्वांसाठी दिलेला आहे. थोडक्यात ते म्हणतात, आपण जे काही काम करतो ते काम आपण सर्वोत्तम प्रकारे केले पाहिजे. मग कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण काम करीत असू, आपण आपल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम काम केलं पाहिजे, हेच कवीला या कवितेतून सांगायचे आहे. म्हणून कवी म्हणतात, बी द बेस्ट, सर्वोत्तम बना. फर्स्ट स्टांजा. बी द बेस्ट, यू कांट बी अ पाइन on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. कवितेच्या पहिल्या कडव्यातून कवी आपल्याला सांगतात, बी द बेस्ट इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल. अगदी टेकडीच्या माथ्यावर असणारा पाईन वृक्ष जरी तुम्ही होऊ शकत नसाल, तरी देखील अगदी खोल अशा दरीमधील खोरटी झाडे किंवा खोरटी झुडपे तरी तुम्ही बना. थोडक्यात, पाईन वृक्षा इतकी उंची तुम्हाला जरी गाठता येत नसेल, तरी देखील हताश न होता, ज्याप्रमाणे दरीमधील एखादं छोटंसं झुडूप असेल आणि अशा प्रकारचं एखादं झुडूप तरी आपण बनलं पाहिजे. बी अ स्क्रब इन द व्हॅली, बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रिल. दरीमधील छोटंसं झुडूप बनताना देखील आपण मात्र ते झुडूप एक कसं बनलं पाहिजे. बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रिल. रिल मीन्स ओढा. अगदी ओढ्याच्या कडेला असणारे छोटेसे झुडूप जरी तुम्ही बनले तरी चालेल, परंतु तुम्ही मात्र सर्वोत्तम असे झुडूप तुम्हाला त्या ठिकाणी बनता आलं पाहिजे. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. आणि कवी पुढे असंही सांगतात, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. जरी तुम्हाला एखादे मोठे वृक्ष होता येत नसेल, तरी देखील निराश न होता एखादं झुडूप बना. एखादं झुडूप तरी आपण बनलं पाहिजे. सेकंड स्टांजा. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास. जरी तुम्हाला झुडूप होता येत नसेल, तरी मात्र गवताचा एखादा तुकडा किंवा छोटंसं हिरवगार गवत तुम्हाला नक्कीच बनता येईल. अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि अशा प्रकारे हिरवगार गवत बनल्यानंतर महामार्गाद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तुम्ही त्या मार्गे आनंदी नक्कीच बनू शकाल.
If you are a muskie, then just be a bass. Muskie and bass are the names of fish. If you are a muskie, then just be a bass. जर तुम्ही मस्की असाल, मस्की नावाचा मासा असाल, तर फक्त बास व्हा, बास नावाचा मासा व्हा. बट द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक. परंतु सरोवरामध्ये किंवा एखाद्या तलावामध्ये अत्यंत सुंदर असा, अत्यंत आनंदी असा, अत्यंत उत्साही असा बास मासा व्हा, असं कवी या कवितेत सांगतात. We can't all be captains, we have got to be crew. आपण सर्व कॅप्टन होऊ शकत नसाल, आपण सर्वच कॅप्टन होऊ शकणार नाही. We have got to be crew. तर निदान आपल्याला जहाजावरील खलाशी किंवा जहाजावरती काम करणारे कामगार तरी होता आलं पाहिजे. There's something for all of us here. आपण या ठिकाणी आहोत, आपल्याला नक्कीच या ठिकाणी काहीतरी करायचं आहे. There's big work to do and there is lesser to do. आपणा सर्वांना मोठं काम करायचं आहे, तसेच आपल्याला हलक्या प्रतीचं छोटंसं काम देखील त्या ठिकाणी करावं लागणार आहे. And the task you must do is the near. आणि आपल्याजवळ असणारं एखादं साधं काम देखील आपल्याला सर्वोत्तम प्रकारे करता आलं पाहिजे. लास्ट स्टांजा. If you can't be a highway, then just be a trail. विद्यार्थी मित्रांनो, कवी पुढे असं सांगतात की जरी आपल्याला एखादा मोठा महामार्ग बांधता येत नसेल, तर निदान एखादा छोटा रस्ता तरी बना. एखादा छोटा रस्ता देखील आपल्याला नक्कीच बनता येईल. If you can't be the sun, be a star. जर आपल्याला सूर्य बांधता येत नसेल, आपल्याला जरी सूर्य होता आलं नाही तरी चालेल, निदान कमीत कमी एखादी चांदणी तरी बना. It isn't by size that you win or you fail. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मोठं यश किंवा अपयश हे तुमच्या आकारावर किंवा तुमच्या दिसण्यावर नसतं. द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. परंतु जेही तुम्ही आहात त्यात तुम्ही सर्वोत्तम बना. थोडक्यात कवीने या कवितेमध्ये आपल्याला सांगितलं की विद्यार्थी मित्रांनो, आपला आकार, आपला रंग, आपलं दिसणं यावरती आपलं यश अपयश हे अवलंबून नसतं. तर जे तुम्ही आहात त्यात सर्वोत्तम बना. जे कार्य आपण करत आहोत, मग ते कार्य लहान असेल मोठं असेल, कोणत्याही कामाला, कोणत्याही कार्याला लहान मोठं न मानता आपण आपल्या कार्यामध्ये सर्वोत्तम अशी कामगिरी केली पाहिजे. हाच मोलाचा संदेश कवीने आपल्याला या कवितेमधून दिलेला आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपण माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया पुढील अपडेट मिळण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.